नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. अशा या हिरव्या पोह्यांवरती पांढरं शुभ्र खवलेलं खोबरं, केशरी रंगाचं मिरगुंड, लालसर टॅमॅटो आणि हिरवी कोथिंबीर घालून मस्तपैकी पोहे खायचे. ह्या पोह्यांना हिरवे पोहे का म्हणलं हे तुम्हाला कळेलच. अशा ह्या हिरव्या रंगाच्या पोह्यांसाठी पहिल्यांदा कांदा चिरून घेऊन मटार, हिरवी मिरची, टोमॅटो, लिंबू असं साहित्य घेतलेलं आहे. हे मटार मी थोडे मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि थोडे मटाराचे दाणे तसेच ठेवलेले आहेत. तसंच भरपूर कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे. इथं मी 3 ते 4 माणसांसाठी हे पोहे करत आहेत. मी साधारण 3.5 मुठी पोहे चांगले धुवून भिजवून घेतलेले आहेत. कढईमध्ये पहिल्यांदा थोडंसं जरा जास्त तेल घेऊन दाणे तळून घेत आहे. पोह्यामध्ये दाणे घालणं हे ऑप्शनल असलं तरीसुद्धा पोह्यामधले दाणे मला स्वतःला खूप आवडतात. त्यामुळे जरा जास्तच प्रमाणात मी दाणे तळून ठेवत असते. पोहे म्हणलं की पोह्याचे पापड किंवा पोह्याचे मिरगुंड हे आमच्या घरी लागतं. त्यामुळं थोडीशी मिरगुंड तळून घेत आहे. दाणे आणि मिरगुंड तळण्यासाठी थोडंसं जास्त तेल घातलेलं होतं ते बाजूला काढून घेत आहे. नंतर हेच तेल भाजी आमटीलासुद्धा वापरता येतं. तुम्ही जर अजून एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपीला लाईक करून रेसिपी शेअरही करा. आता याच तापलेल्या तेलामध्ये मोहरी, हळद, कढीपत्ता, हिरवी मिरची असं घालून कांदा परतून घ्यायचा आहे. हा चांगला कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मटाराचं वाटण करून जे घेतलेलं आहे ते घालायचं आहे. हे बघा, मी मटार मिक्सरमधून जे वाटून घेतलेले आहेत ते घातलेले आहेत. ते थोडेसे परतून झाले. या हिरव्या मटाराच्या रंगाबरोबरच आपण त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालत आहोत. ही कोथिंबीर आणि मटार यामुळे हा पोह्यांना छान असा हिरवा कलर येतो. इथं तुम्ही बघू शकता की या संपूर्ण मिश्रणाचा किती हिरवागार छान कलर झालेला आहे. थोडेसे अख्खे मटार जे बाजूला काढून ठेवलेले आहेत ते पण घालायचे आहेत. पोहे खाताना असे अख्खे मटार मधूनच लागले तर खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात. छान वाटलेला मटार, कोथिंबीर आणि अख्खे मटार ह्यांचा रंगसुद्धा किती हिरवागार छान आलेला आहे. आणि हा हिरवा रंग तसाच्या तसा राहण्यासाठी आत्ता ह्या स्टेजलाच मी मीठ आणि साखर घालून घेतलेली आहे. ह्यामुळं ह्या संपूर्ण मसाल्यालासुद्धा मीठ, साखर, मिरचीची छान चव लागते आणि पोह्यामध्ये पण ती चव उतरते. तुम्हाला जर ह्या मिठाचा अंदाज नाही आला तर तुम्ही आत्ता थोडं मीठ घाला आणि वाटल्यास चव घेऊन नंतर थोडं मीठ घालू शकता. ह्याला मी आता अगदी 2 मिनिटाची वाफ देऊन घेतलेली आहे आणि त्यामध्ये भिजवलेले पोहे घालून घेत आहे. हे पोहे आणि मसाला छान परतून घेऊयात. हे पोहे करतानासुद्धा छान मजा वाटते. काहीतरी वेगळे पोहे केल्याचा आनंद मिळतो. तुम्हालासुद्धा दिसायला हे पोहे छान दिसत आहेत ना? मग असे पोहे जरूर करा आणि कॉमेंट्समध्ये मात्र कळवायला विसरू नका. ह्या पोह्यांना एक 5 मिनिटाची वाफ देऊन घेत आहे. छान वाफ देऊन झालेली आहे आणि थोडेसे मऊ आणि मोकळे असे हे पोहे तयार झालेले आहेत. तुम्हाला अगदीच मऊ पोहे पाहिजे असतील तर इथं तुम्ही अगदी थोड्याशा पाण्याचा हापकासुद्धा मारू शकता. हे बघा,
मटाराचे दाणेसुद्धा असे मध्ये किती छान दिसत आहेत. हे पोहे तुम्ही जरूर करून बघा. अजून एक 5 मिनटाची वाफ देऊन झाल्यानंतर मी हे पोहे सर्व करणार आहे. हे पोहे सर्व करायच्या आधी मी लिंबू पिळणार आहे. पण आमच्यामध्ये 2 व्यक्ती अशा आहेत हाताने वरतून लिंबू पिळलेलं आवडतं आणि 2 लोकं अशी आहेत की त्यांना डायरेक्ट पोह्यांवरती लिंबू पिळलेलं आवडतं. त्यासाठी थोडे पोहे मी बाजूला काढून ठेवत आहे आणि बाकीच्या पोह्यांवरती लिंबू पिळून घेत आहे. असे हे छान मस्त हिरव्या रंगाचे पोहे तयार झाले की नाही. आता आपण ते सर्व करूयात. त्यासाठी एका प्लेटमध्ये मी हे छान गरमागरम मस्तपैकी पोहे घातलेले आहेत आणि हे पोहे वाढून झाल्यानंतर त्याला आपण मस्तपैकी कलरफुल पण करूयात. असे हे दाणे घालून, मला तर दाणे खूप आवडतात म्हणून जरा जास्तच दाणे घालत आहे. पांढरं खोबरं, लाल टॅमॅटो, केशरी रंगाचं मिरगुंड, लिंबू आणि त्याच्यावरती हिरव्या रंगाची कोथिंबीर. असे हे अगदी झटपट हिरव्या रंगाचे पोहे तयार झालेसुद्धा. हे असे A1 सुग्रास रेसिपीचे हिरव्या रंगाचे मटार पोहे खायला तुम्हालासुद्धा खूप मजा येणार आहे. हे बघा, मी त्याची टेस्ट घेऊन बघितली. अगदी मस्त म्हणजे मस्तच झालेत पोहे. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता तातेचा बाय.